मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की संगीता आपल्या तीनही मुलींना घेऊन चांदेकरांच्या पूजेसाठी आलेली असते आणि अद्वैत चांदेकरला इम्प्रेस करण्यासाठी आता नैनाही काहीही करायला तयार असते। तर आता या चांदेकरांच्या पूजेच्या इव्हेंटमध्ये एक डान्स कॉम्पिटिशन सुद्धा असते आणि त्यातच नैनाला हा चान्स अजिबात सोडायचा नसतो। म्हणून आता नैना या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते आणि छान असा मशाल हातात घेऊन दुर्गा मातेच्या गाण्यावर नैना डान्स करत असते। त्याच वेळेला अचानक नैनाच्या हातामध्ये जी मशाल असते त्यातील पेटता विस्तव हा स्टेजवरती खाली पडतो, परंतु नैनाचं मात्र त्याकडे लक्ष नसतं। ती डान्स करण्यामध्ये आणि अद्वैतकडे पाहण्यातच बिझी असते। तेव्हा कला ते सगळं काही पाहते तर तिला मोठा धक्काच बसतो। आपल्या नैनाताईचा पाय भाजणार तर नाही ना या भीतीनेच आता कलाही पळतच काही विचार न करता स्टेजवर जाते आणि नैनाचा पाय त्या विस्तवावर पडणार तर लगेच कला पेटत्या विस्तवावर आपला स्वतःचा हात ठेवते आणि नैनाला बाजूला ढकलते। खरं तर तिने नैनाला इजा होण्यापासून वाचवलेलं असतं। तेव्हा नैना लगेच खाली पडणार तर अद्वैत तिला पकडतो। तेव्हा कलाचा हात पूर्णपणे भाजलेला असतो, परंतु तरीही काहीही आरडाओरडा न करता कला शांतपणे उभी असते। तर आता समोरील तो प्रकार पाहून जमलेल्या सर्व लोकांना तर मोठा धक्काच बसतो। तेव्हा कलाला समोर पाहताच अद्वैत तिच्यावर भडकतो की तुझी हिम्मत कशी झाली पुन्हा इथे येण्याची? आज तुझ्यामुळे यांना काही झालं असतं तर त्या वाचल्या, परंतु आता तू नाही वाचणार, अशी धमकी आता अद्वैत कलाला देत असतो। तेव्हा तमाशा नको म्हणून कला ही शांतपणे उभी असते। तर नैना कलाला काही ओळख न देता अद्वैतला म्हणत असते की कूल डाऊन, कशाला तुम्ही बाहेरच्या लोकांसाठी स्वतःचा मूड खराब करताय? आणि नैनाचे ते बोलणे ऐकताच कलाला तर मोठा धक्काच बसतो। अद्वैत कलाला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आणि प्रेमानेच तो नैनाला विचारतो तू ठीक तर आहेस ना? तेव्हा संगीता लगेच समोर येते आणि ती सुद्धा कलावर मोठ्यानेच ओढत म्हणते, ए मुली, तुझं जे काही नाव असेल ते म्हणताय ना की इथून चालती हो, तर तू जात का नाहीस? आणि नैनाला विचारते, बाळा तू ठीक तर आहेस ना? तर नैना म्हणते की हो आई, मी ठीक आहे। तर आता स्वतःची आई आणि बहीण मला साधी ओळखसुद्धा देत नाही ते पाहून कलाच्या पायाखालची जमीनच हादरते। काजलला सुद्धा संगीता आणि नैनाच्या वागण्याचा खूप राग येत असतो। तर इकडे नैना कलाला म्हणत असते की उगीच मीडियासमोर तमाशा नको, आता अद्वैत सरांनी तुला माफ केलं आहे ना, तर तू प्लीज इथून निघून जा। तेव्हा कलाच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात। त्याच वेळेला सरोज ही स्टेजवर येते। ती कलाला म्हणत असते की हे बघ बाळा, मला माहिती आहे की तू आमची खूप मोठी मदत केली आहेस, परंतु पाहुण्यांसमोर मला हा तमाशा नको आहे। त्यापेक्षा तू इथून निघून का जात नाहीस आणि हेच आपल्यासाठी योग्य असेल। तेव्हा ते ऐकून सोहम मोठ्यानेच ओढत म्हणतो, आई तू हे काय बोलत आहेस? तमाशा या ताईमुळे नाही होते। तर अद्वैत विचारतो, मग कुणामुळे होतोय? तेव्हा मूर्ख रोहिणी लगेच म्हणते की अद्वैत, ही मुलगी अशी नाही जाणार आणि लगेच ती सिक्युरिटी गार्डला आवाज देत असते। तेव्हा स्वाभिमानी कला चिडूनच म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये, मी स्वतः इथून निघून जाते। म्हणून आता कला रागानेच तेथून जाण्यासाठी निघते। ते पाहून सोहम आणि काजलला तर खूप वाईट वाटत असतं। काजल चिडूनच संगीताला म्हणत असते की आई, कलाताईसोबत तू जे काही वागलीस ना ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये, हे फार चुकीचं आहे। तेव्हा संगीता म्हणते, काजे तू शांत बस, जास्त शहाणपणा करू नकोस, म्हणून ती लगेच काजलला शांत करते। तर इकडे नैना पुन्हा पाय मुरगळल्याचं नाटक करते आणि अद्वैतच्या अंगावर जाऊन पडते। तेव्हा अद्वैत विचारतो, तू ठीक तर आहेस ना? आणि आता प्रेमानेच दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात। तेव्हा काकू ही सरोजला म्हणत असते की आज अद्वैत जरा तुम्हाला वेगळा वेगळा वाटत नाहीये का? तर सरोजसुद्धा अद्वैत आणि नैनाकडे पाहू लागते। तर इकडे संगीता मात्र खूपच खुश असते। तेव्हा अद्वैत सोहमला म्हणत असतो की फ्रीजमधून आईस पॅक घेऊन ये। तेव्हा नैना नाटक करत म्हणते की सर, मला तर चालता सुद्धा येईना। तेव्हा अद्वैत लगेच विचारतो, तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला उचलून घेऊ शकतो का? तर आता नैनाला तर हेच हवं असतं। ती खुश होत म्हणते, ठीक आहे।
तेव्हा अद्वैत लगेच नैनाला स्वतःच्या हातांवर सर्वांसमोर उचलून घेतो। तेव्हा आता जमलेले सर्व लोक त्यांच्याकडे आश्चर्यानेच पाहू लागतात, तर मीडियावाले त्या दोघांचेही फोटो काढत असतात। संगीताचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो। ती म्हणते, नैना बाळा, निशाणा तर अगदी योग्य मुलावर लागला आहे। तर दुसरीकडे बिचारी कला रडतच घरी जाण्यासाठी निघालेली असते। तिला पूजेमध्ये नैना, अद्वैत आणि स्वतःच्या आईने ओळख न देता जो काही कलाचा अपमान केलेला असतो तो सर्व काही आठवत असतो। त्यामुळे कलाला त्रास होत असतो। त्यानंतर कला एका दुकानाच्या पायरीवर बसते आणि खूप रडू लागते। त्याच वेळेला काजल ही पळतच तिथे येते। ती कलाला विचारते, ताई तू ठीक तर आहेस ना? तर आता कला लगेच काजलला मिठी मारत आणखीनच रडत असते। तेव्हा काजल कलाला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि तिला विचारते, तू त्या आकडू मुलाला का नाही सांगितलंस की नैनाताई तुझी मोठी बहीण आहे म्हणून? त्यावर आता कला म्हणते, अगं काजू, कसं सांगायचं होतं? आई आणि नैनाताईचा चेहरा तू पाहिला होतास ना? अगं त्यांना तिथे थांबण्याची खूप इच्छा होती, मग मी त्यांचं मन कसं मारू शकते? तर काजल म्हणते, जसं त्यांनी तुझा सर्वांसमोर अपमान केला ना, तुला ओळख दाखवली नाही, अगदी तसंच मला एक कळत नाही की आई आणि नैनाताईने सर्वांसमोर तुझी बाजू घ्यायची सोडून तुझा अपमान का केला? कलाताई, तू ना या लोकांचं भलं करता करता एक दिवस मरून जाशील, परंतु या लोकांना काही एक फरक पडणार नाही। तर आता कला म्हणते, काजू असं नसतं बोलायचं ग। तर काजल म्हणते, ताई अगं मी काय चुकीचं बोलले? खरं तर बोलत आहे। अगं आज पार्टीमध्ये नैनाताईने जो काही ड्रेस घातला तो कोणी शिवला? तूच ना? जे कानातले घालून ती तिथे पार्टीमध्ये शायनिंग मारत फिरत आहे ते कानातले कुणाचे आहे? तुझेच ना? आणि नैनाताईने जो डान्स केला तो तिला कोणी शिकवला? तूच ना? एवढंच नाही तर त्या पूजेच्या पासमध्ये जो काही त्यांनी जुगाड केला ना तो तूच केला असणार याची मला पक्की खात्री आहे। तुझ्यामुळेच हे जे 3 पास आहे ना पूजेचे ते मिळाले असणार हे मला माहिती आहे। ताई तू काही पण म्हण, परंतु आज जे काही झालं ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये। नेहमी तूच का माघार घ्यायची? अगं तूच का नेहमी समजूतदारपणा दाखवायचा? अगं नैनाताई तर आपल्या दोघींपेक्षाही मोठी आहे आणि आईचं तर काय विचारायलाच नको। तेव्हा कला म्हणत असते, अगं काजल बाळा तू शांत हो ना, फॅमिलीपेक्षा मोठं जास्त काहीच नसतं। तेव्हा लगेच काजल चिडूनच म्हणते, ताई तू इतकी चांगली का आहेस ग? मला तर तुझ्याच्या स्वभावाचा खूप राग येतो। तेव्हा कला लगेच विषय बदलवत काजलला शांत करते आणि खुश करण्यासाठी पाणीपुरी खायला घेऊन जाते। तर इकडे अद्वैत हा नैनाला त्याच्या स्वतःच्या बेडरूममध्ये घेऊन आलेला असतो आणि तो डॉक्टरांना फोन करत असतो। तेव्हा नैना मुद्दामच मोठमोठ्याने ओरडत असते, तर संगीता ते सर्व काही लपून पाहते आणि खुश होत आता दोघांचीही गुपचूप व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढून घेत असते। तेव्हा अद्वैत स्वतः नैनाच्या पायांवर बर्फ चोळत विचारतो, थोडा आराम वाटला ना? तेव्हा खूप रिलॅक्स वाटतंय असं म्हणत नैना लगेच अद्वैतच्या हातावर प्रेमाने हात ठेवते आणि थँक्स असं म्हणते। तर अद्वैत पुन्हा पूजेच्या ठिकाणी नैनाला घेऊन जाण्यासाठी निघतो। ते सर्व काही आता राहुल पाहतो तर त्याचा मोठा जळफळाट होतो। तर आता मित्रांनो, कला ही नैनाची बहीण असल्याचं सत्य कधी समोर येणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल। अशाच मालिकेंचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।